अगं ते देवासमोर उभं राहिल्यावर गलबलून येतं ना, त्यामुळे बाकी काही नाही. तुम्ही मला काही गोष्टी नाही सांगितल्या ना तरी बी मला तुमच्या मनातलं सगळं कळतं. आणि मला माहितीये गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मनात काहीतरी डाचतंय, जे तुम्ही बोलू शकत नाही आहात किंवा बोलत नाही आहात, जे काही. पण मला खरंच असं वाटतं की तुम्ही बोलावं, तुमचं मन मोकळं करावं, कारण असं दुःखाचं वजन वागवणं लय अवघड आहे. मला सांगा. शेअरिंग संपलंय आपल्यातलं. माझ्याकडे आता शेअर करायला आनंद उरला नाहीये आणि दुःख शेअर करायला तुझ्याकडे अधिकार नाही. असं म्हणतात की दुःख वाटल्यानं हलकं होतं, पण तुझ्यासोबत वाटून घेतलं तर जड जाईल मला. मला कसं सांगाल ना तुम्ही, आपलं नातं आता आधीसारखं थोडी राहिले. मी झाड घेणं. हे बघ, आपलं या विषयावर बोलणं झालंय. प्लीज पुन्हा पुन्हा वगाळू नकोस. अहो पण ते खरं आहे ना. तुला जे काही वाटतं ना, मला जिलबी खायची, आईस्क्रीम खायचं, पेढे खायचे, सगळं बंद. प्रसादाचा शिरा चालेल का? नाही तर देवाचा असतो आणि तो तिखट नाही, उपमा नाही ना देत, ते शिराच द्यावा लागतो, खावा लागेल. काय बेबी मावशी, ही तुझी अशीच लक्षणं असली ना, देव तुला कायम चोचलून घे ना. आणि संजू, उद्यापासून जर हिने लोणचं, पापड, मसालेदार, तरीदार काही मागितलं तर मला सांग. आणि तू रोज सकाळी चालायला जायचं आणि ते पापड, लोणचं, चटण्या सगळं फेकून दे. पापड लोणचं खाते. संजू, हे टाकू नको, कोणाला तरी देऊन टाकू, कोणाच्या तरी मुखात जाईल. काय म्हणालीस? नाही, काय नाही. ते लोणचं, पापड फेकून द्यायचं. संजू, आजच्या आज फेकून देते. ते दूध पी. थँक्यू. आज काय कमला विमला एकत्र? आमचं अहोभाग्य का काय असतं ते फळफळे म्हणायचं. हा मग फळफळत असेल की, पण हे काय तुम्ही तुमच्या बर्थडेच्या दिवशी कशाला काम करताय? वहिनी जी लिटील कसं आहे, वय वाढलं ना की रिस्पॉन्सिबिलिटी वाढते माणसाची, मॅच्युरिटी येते. आता बर्थडे बाय बिझनेसवर परिणाम होतोय माझ्या. एकदम बरोबर बोलला बघा. परफेक्ट बिझनेसमॅन आहे तुम्ही. आहे की नाही? हा? ओ काय ठेवा ते काम. बाहेर या, बाहेर या पटकन. होई की बर्थडेच्या दिवशी बर्थडे बरोबर खवळत आहे. आलो. अय्यो सुजित, मी तुम्हाला कॉम्प्लिमेंट देऊ का? द्या की. तुम्ही लई म्हणजे लई भारी दिसते या शर्ट मध्ये. एकदम रणबीर कपूर सारखे. थँक्यू. ते जरा एकाच्या पसंतीनं घेतलाय. यात काय? बर्थडे बॉय साठी सरप्राईज आहे. मी माझ्या हाताने स्वतः केक बनवलाय. अयो विसरले सरप्राईज होतं. ब्लॅक फॉरेस्ट आहे? हा. आई शपथ, नाद खुळा. अहो तुम्ही तर माझ्यापेक्षा चांगलं ओळखताय मला. मला लई आवडतो ब्लॅक फॉरेस्ट केक. गप्पच सांगू का तुम्हाला, हे असं केक कापणं मेणबत्त्या. आणि तसंही मी तर आता जगूच शकत नाही तुमच्याशिवाय. तुम्ही जगू शकाल माझ्याशिवाय? ते आता तुम्हीच बघा इंटेन्सिटी काय आहे ती. वाटतो का नाही लक्ष्मीनारायणाचा, शिवपार्वतीचा, संजीवनी रणजितचा जोडा आहे की नाही? रणजित संजीवनी लाईट. अहो ते त्यांच्या मौनातूनच किती बोलतायत बघा.
अगदी त्यांच्यासारखाच जोडा आहे आपला, असंच म्हणणं आहे त्यांचे. हो ना वहिनी? बरं मी तुम्हाला वहिनी म्हणू की जाऊ बाई? अगं वहिनी ती लिटिल म्हण की किंवा संजू म्हण. अहो मी कसं म्हणणार, तुम्ही म्हणता ते वेगळं. अगं त्याला काय होते म्हणायचं. अहो, मानानं मोठ्या आहेत त्या माझ्यापेक्षा. मी सांगतोय ना म्हण. तुम्ही म्हणता म्हणून काही पण करण का मी? अच्छा, मी सांगतोय म्हणून काय बी करणार नाही का तू? हं? अहो त्यासमोर जे काय एवढं मोठं कांड करून ठेवलंयस त्याच्यापेक्षा अजून मोठं काहीतरी कांड करायचं असणार म्हणून या घरात राहिलीयस. माघार राहावंच लागतं ग तुझ्या. ऑप्शन नाही दुसरा. कसली पुस्तक आहेत? ग्रॅज्युएशन तर झालं तुझं. पोस्ट ग्रॅज्युएशन करायचा विचार आहे का काय? वहिनी साहेब, लय भारी आयडिया आहे ही. तुम्ही टेन्शन नका घेऊ, मी विचार करते बघा या आयडियावर. स्पर्धा परीक्षांची पुस्तक आहे ती. तुला काय करायचे? अहो पण ही ह्यांची पुस्तक आहे. मी फक्त इथे लावून ठेवत होते. तू सांगायच्या आधी सुद्धा आम्हाला कळलं असतं यांची पुस्तक आहेत म्हणे. तुझी बुद्धीच नाही का एवढी? ग्रॅज्युएशन कॉप्या करून पास झालीयस, पण हे काही खायचं काम नाहीये, लई अवघड असतंय. बरं हे काम सोड, आमच्या रूम मध्ये ये, लई काम आहेत तिथं. हा चल. जी येते. हे फक्त आम्ही आई साहेबांसाठी करतोय आणि तुम्ही आमच्यावर दात खाताय. बस आई साहेब आमचं ठरलं, आम्ही आमचा मार्ग निवडलाय. आम्ही जातो ऋषिकेशला परत. तुम्ही आमचं ऐकणार नाही आहात. जोपर्यंत रणजितराव आमची पाय धरून माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही आमचा शब्द मागे घेणार नाही. दादासाहेब सांगाय ना. रणजित थांबवा दादासाहेबांना. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. रणजित, ते पॉवर ऑफ अटर्नीचे पेपर्स जर कुठे असतील तर आम्ही नष्ट करू. आमचा शब्द आहे तुम्हाला. तुमचे अधिकार कोणीही राहून घेणार नाही. अधिकाराचा प्रश्न नव्हता आहे साहेब, प्रश्न होता विश्वासाचा. विश्वासाने सह्या केल्या होत्या मी.